मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोली शहरामध्ये शांतता जनजागृती महारॅली निघणार आहे आणि या रॅलीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आहे। या पुतळा परिसरामध्ये पूर्णतः भगवमय करण्यात आलेला आहे। भगवे ध्वज असतील, बॅनर असतील, त्याचबरोबर जरांगे पाटील यांचे फोटो असलेले कटावेज असतील, ह्या शहरामध्ये पूर्णतः जी काही रॅली जाणार आहे त्या रॅली मार्गावरती लागलेली आहेत। साधारणतः सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरामध्ये आगमन होणार आहे आणि त्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने 31 फुटी हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। त्यानंतर ते जरांगे पाटलांचा तो ताफा जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये येणार आहे। या ठिकाणी 51 उखळी तोफांची सलामी देऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि ही रॅली जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणार आहे। एकंदरीत त्या ठिकाणी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करण्यात आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं की रात्री जे सरकारचं शिष्टमंडळ अशोक चव्हाण असतील, त्याचबरोबर संदीपान भुमरे असतील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं, 2 तास जवळपास ही भेट चालली। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आज काही सांगणार आहेत का रात्रीच्या भेटीबद्दल, हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।